आम्ही पोहोचलो आता मरोला. पुढे पोहोचलो. हे जे प्लेस आहे ना अंकल चायनीज, हे सनीचं सगळ्यात फेवरेट चायनीज प्लेस आहे अंधेरीमध्ये. जेव्हा इकडे लोक राहायचे तेव्हा ते इथेच येतात. मला इथे व्हेज खायला लागते. व्हेज आमचं खाऊन झालेलं आहे. अच्छा, आतमध्ये जास्ती ब्लॉगिंग नाही करता आली कारण ऑलरेडी खूप जण बसलेले आणि थोडं ऑकवर्ड फील होत होतं आम्हाला. सो कसं वाटलं तुला? दादाची चॉईस कशी आहे सांग? खूप मस्त. इन्क्लुडिंग नाही रे. आता किती वाजले? तरी आम्ही ना आम्ही व्हेज खाल्लं, नॉन व्हेज पण नाही खाल्लं ना. व्हेज पण इथे खूप चांगलं भेटतं. आणि आता वाजले 9:30. आता आम्ही चाललोय मलाडला. अजून 1-1.5 तास जाईल आपल्याला पोहोचायला. 30 मिनिट्स दाखवते 30 मिनिट्स, पण इथून ऑलरेडी खूप जास्त रस असते. आता आम्ही आरे कॉलनीतून चाललोय आणि आता आज एवढी थंडी आहे इकडे. सो रेडी. आता आम्ही कुठे थांबलो माहिती फेवरेट चाय शॉप आणि इथे सनी पहिले कामाला असायचं, तो त्याला सगळ्यात त्याचा फेवरेट कॅफे होता तिथे चहा. पोहोचलो आता माझ्या मामाच्या. त्याचा प्लॅन काही आहे आपला. आता ॲक्च्युली मी जाम दमले, माझे दुखायला लागले कारण आम्ही स्कूटीने आलो ना. तर ओळखला आजीने मला बरोबर. हर्षा मग तुला नाही ओळखत तू कमी समजतेस का? मला ना मी चांगली आहे म्हणून त्या ओळखतात मला, बरोबर की नाही? ठीक आहे. सो आम्ही ॲक्च्युली इकडे 11 वाजता पोहोचलो मलाडमध्ये. आणि मलाडमध्ये 11 वाजता पोहोचलो. इथे अंथरूण वगैरे घेतलं आणि आता हिच्या फ्रेंडकडे चाललो आम्ही राहण्यासाठी. काहीच थंडी नाही हा इथे. जेवढी आम्हाला आरे कॉलनीला जेवढी थंडी लागलेली ना, 0. पनवेलमध्ये थंडी आहे, सगळीकडे थंडी आहे, मलाडमध्ये थंडी नाही. आता जस्ट आम्ही बिग बॉस बघत होतो आणि मी होते कोणाच्या बाजूने? फरादाच्या बाजूने. आणि हे होते कौरव. मला नको होता तो. आता आम्ही चाललोय फालुदा खायला. रात्रीचे वाजले 11:30. पण आता साहेबांच्या घरातून निघतोय. तुझं घर नाही आहे हे. फालुदा खाऊन येतो. येतानाच ॲक्च्युली आम्ही खाऊन आलेलो, तिथे थांबलेलो तिथे. सो आमचं तिथे पोट भरलं आणि आता बस फालुदा खाणार, झोपणार. नाही त्याच्या आधी ॲक्च्युली मी सांगेन तुम्हाला की मी इकडे का आली आहे. लाईक आम्ही दोघं इथे का आलो आहे. उद्या कोई तो आने वाला आहे. लॉक केलं गेट. आला ना, लॉक केलं. आलेला आणि बोलते चावीच नाही आणली. लोक झोपलेत सगळी आणि आपण आता चाललोय फालुदा खायला. आता आम्ही मलाडला लिंक रोड जवळ काय जे 5Dला आलोय. 5Dला लिंक रोडला लागून. तो बेसिकली इथे ॲक्च्युली पूर्ण काय बोलतात कॉर्पोरेट नाही, बट हे फूड आयटम्स आहे, खाऊ गल्ली असल्यासारखं आहे. आता आम्ही 5D आहे. 5D आहे. मला नाही माहिती व्हॉट इज मीन बाय 5D, आय डोंट नो. आणि नाईट क्रेविंग्स आहेत जरा आमच्या छोट्या छोट्याशा अशा स्वीट खाण्याच्या, तर ते खायला आलो. डाएट चालू आहे आणि हे बघा काय खाते. चालू होतं आता 1 आठवडा झाला मोडलंय, नाही तर मी डाएट करते फॉलो चांगलं. म्हणून बारीक झालेस. झाली मग बोलली मी काय बोलली का? तुम्ही जर जुने व्हिडिओ बघितले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा तरी फरक वाटत असेल तर मला सांगू नका, तुम्हीच ऐका. आता एक जोक झाला. ॲक्च्युली आम्ही स्वतः म्हणजे एक मुली आली, बोलतो मेरे को भी एक खिलाओ. तिला म्हटलं आम्हीच एक घेऊन दोघांचाच खातोय आणि मॅडमना एक पाहिजे होतं अख्खं. नाही नाही खा, तुला खायचं आहे ना. अच्छा, अजून एक आमचा प्लॅन झालाय. थांब ना, अजून एक आमचा प्लॅन झालाय. लेट नाईट प्लॅन आहे. जर गेलो तर दाखवू, नाही तर मग राहू. सांग. एक घेतलंय मी ॲक्च्युली
ॲक्च्युली आम्ही आता येताना जेवलो, त्याच्यानंतर आता हे खाल्लंय आणि मी 3 दिवस झाले कॉन्स्टंट व्हेज खाते. आज होती संकष्टी रविवारी. नंतर बोलूया आपण. आम्ही भूत बनवून आता कुठेतरी चाललोय. सकाळचे किती वाजले? 8 वाजले. सो आम्ही ॲक्च्युली आलोय माझ्या फ्रेंडला घ्यायला एअरपोर्टवर. आम्हाला नीट व्हिडिओ नाही करता आला ॲक्च्युली. त्याला भेटलो आम्ही आणि आत्ता सांगितलं मी मगाशी की अविनाश माझा फ्रेंड आहे, लीलामधला माझा आणि सनीचा कॉमन फ्रेंड आहे. सो तो आलेला आज जवळजवळ 2 वर्षानंतर तो आलेला. त्याला भेटलो आम्ही आणि तिकडनं निघून आता आम्ही सनीचं जिथे स्कूल होतं अंधेरीला त्या एरियामध्ये आलो. आणि ही जी बेकरी आहे तिथलं त्याचं सगळ्यात फेवरेट चिकन रोल्स आणि ते आम्ही आता म्हणजे मी अनुला ट्राय करायला देणार. आम्ही सगळ्या दादाच्या फेवरेट स्पॉटवरच जातोय नेहमी. खाऊन वगैरे झालेलं आहे. आम्ही आता जातोय हर्षुताई जिथे जायची कपल स्पॉट. ओके. सो इथे अंधेरीला लीलाच्या इकडनं समोरून जो रोड जातो त्या रोडला सनीची स्कूल आहे आणि इकडे सिटी बेक्स अँड केक्स म्हणून आहे. तिथले आम्ही रोल्स ट्राय केले. तुम्हाला स्कूल दाखवते सनीची. हा युनिफॉर्म ही सगळी सनीची स्कूल आहे. आता शंकराच्या मंदिरात. सुंदर आहे मंदिर का? हे पण जे मंदिर आहे ना ते ॲक्च्युली मला सनीनेच दाखवलेलं. आता म्हणजे ह्या रोडने आम्ही भरपूर वेळा गेलो. आम्ही फॅमिली पण भरपूर वेळा गेलो. पण कधी हे मंदिर असं बघितलं नव्हतं. हे थोडं साऊथ इंडियन स्टाईल मंदिर आहे. शंकराचंच मंदिर आहे पण खूप सुंदर आहे. ॲक्च्युली आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. सो आम्ही तिथेच कॅमेरा बंद केला आणि ही ॲक्च्युली त्याची बॅक साईड आहे जी व्हिडिओ लास्ट तुम्ही बघितली असेल. तर हे खूप सुंदर मंदिर आहे. थोडं साऊथ इंडियन स्टाईल मंदिर आहे ना. छान आहे. खूप सुंदर आहे. आता एक्सटेन्शन्स करायला बॅग्स पण करायचं. वॅक्स करणार आहे तिथेच. जी आमची नेल्स करते ना हर्षुता एवढी पकवते तिला बोलून बोलून. एक तर तिला मराठी समजत नाहीये आणि ती मराठीमधूनच काहीतरी बोलते. ये आपका नाम बताओ. स्मृती. हर्षुताई गेली आता पनवेलला. तर आम्ही हा ब्लॉग आता इथेच एंड करतोय आणि जो नेक्स्ट ब्लॉग येईल तो नक्की बघा कारण खूप स्पेशल असणार आहे तो ब्लॉग. ओके बाय.